तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर कालचा व्लॉग मी बनवला आणि आज एडिट केला. आता थोड्या वेळाने मी व्लॉग अपलोड करेल तो. तर 3 वाजेपर्यंत तुम्हाला बघायला भेटेल तो व्लॉग. आता मी आता मी स्कूलवरून आलो आहे. 2:15 वाजले आहे. जेवण नाही केलं मी. आता मी झोपतो डायरेक्ट, कारण मी रात्रभर जागा होतो. मला झोप नव्हती येत काल रात्री, कारण मी तुम्हाला कालच सांगितलेलं की मी झोपलेलो दुपारी, तर मला रात्री 4 वाजेपर्यंत झोप नाही आली आणि मी 5:30ला उठलेलो. 1.5 तास फक्त झोपलो. आता झोपतो कारण खूप डोकं दुखतंय माझं. आणि मग तुम्हाला क्लासला जाताना भेटतो जेव्हा उठतो तेव्हा. मग क्लासला जाऊपर्यंत थोडा व्लॉग बनवू आणि मग त्याच्यानंतर क्लासवरून आल्यावरती व्लॉग बनवू. आणि मग तुम्हाला आज पण टाईमलेस बघायला भेटेल, कारण आता माझी 9th आहे. तर रोजच तुम्हाला टाईमलेस बघायला भेटेल, कधी स्टडीचा तर कधी कशाचा. स्टडीचाच जास्त बघायला भेटेल तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये, कारण आता 9th आहे ना भाई माझी, म्हणून मी जास्त हे स्टडीवर फोकस करतो. मग तुम्हाला म्हणजे ब्लॉग्स थोडे बोरिंग वाटतील, कारण टाईमलॅप्स जास्त आहे. म्हणून मी तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी मग काहीतरी करायला बघेन. जेव्हा सॅटर्डे संडे सुट्ट्यांचे दिवस असतील तेव्हा आम्ही फॅमिली गेम्स खेळू, चॅलेंजेस करू तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी. मग आता मी झोपतो, मग तुम्हाला थोड्या वेळाने मिळतो. तर गाईज आता ट्युशन सुटलं आहे आणि मी बाहेर आलो आहे. तर गाईज आता लिफ्ट येते खालती. तर गाईज आता मी लिफ्टमध्ये आलेलो आहे आणि आत्ता मी घरी चाललो आहे. ट्युशन सुटलं माझं केव्हाच 6 वाजताच. आणि आता सेकंड फ्लोअरवरती आलो आहे. तर घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला. तर गाईज आत्ता मी क्लासवरून केव्हाच आलो आहे. मस्त खाऊन पिऊन झालं आहे, कारण मी सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. माझं डोकं दुखत होतं, अजून पण दुखतंय. पण आत्ता मी क्रिकेट खेळणार आहे. आणि हा बघा पाठी माझा ब्लॉग चालू आहे. आणि आत्ता मी खेळतोय. तुम्ही हे बघा, हा ब्लॉग बघा, टाइमलॅप्स. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Run away and embrace the day. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder. Touch the sky, feeling bolder. Going out, going all the way. Going high, yeah, yeah. Repeat. Get 'em up on the edge of their seats. Set your aim a little higher. We're gonna go there. Going out, going all the way. Going high, yeah, yeah. Going up, going all the way. Going high. Going all the way. Going up. Going all the way. Going up. Going all the way. Going high. For so long, we've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Going up, going out, going all the way. Going high, yeah, yeah, high, yeah, yeah. Going up, going out, going all the way. Going high, higher, going all the. तर गाईज 97 बॉल 100 रन कंप्लीट. आता मी खूप थकलो आहे. बाकीचं नंतर खेळेल, कारण माझं पहिले डोकं दुखतं आहे. तर थोड्या वेळाने मिळतो. बाहेर चाललो आहे आता थोड्या वेळाने. तर गाईज मी बाहेर गेलो होतो, पण बाहेर खूप पाऊस चालू आहे, अजून पण चालू आहे. म्हणून मी बाहेर रेकॉर्डिंग नाही केली. आणि हा चष्मा मी चेंज केला आहे. हा माझा जुनावाला चष्मा आहे, कारण तो नवीनवाला चष्मा आहे त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आणि त्याच्यामुळे त्याचे ना हे लेन्स आहेत ना,
ते चुकून त्यांनी दुसऱ्या नंबरचे टाकलेत आणि आम्ही बिना चेक करूनच आणलेले. मग आता जुनाच चष्मा आणला, कारण नवीन चष्म्याने माझं डोकं खूप दुखत होतं. आता याच्याने डोकं नाही दुखत आहे माझं. तर आता पप्पा आजीकडे चालले आणि आजीला जेवण द्यायला चालले. आता मी बॅग भरतो, मग जेवण झोपतो. मी बॅग भरतो, तुम्हाला दाखवतो. तर हा आहे माझा डी डिव्हिजनचं टाइम टेबल आणि उद्या आहे ट्यूसडे. तर पहिली लेक्चर हिस्ट्री. तर चला बुक आणून हिस्ट्रीची बॅगेत आहे ट्युशनच्या. तर नेक्स्ट आहे हिस्ट्रीची बुक घेतली मी. ह्याला बाइंडिंग केलेली, पण ह्याचं कवर निघालं ते स्वतःच, कारण सेकंड हँड बुक्स आहेत. सेकंड लेक्चर आहे अल्जेब्रा. मी शोधतो, मग तुम्हाला भेट. हे बघा गाईज, अल्जेब्रा ही नोटबुक, ही टेक्स्ट बुक. आणि पहिलेच सांगतो आहे स्पॉन्सर नाही आहे, तर नोटबुक पण स्पॉन्सर कंपनीची नाही आहे. तर थर्ड सब्जेक्ट आहे सायन्स फॉर लायब्ररी. ह्यासाठी बुक नाही आहे. आम्हाला सायन्सची लॅबमध्ये घेऊन जातील किंवा लायब्ररीमध्ये घेऊन जातील. मग त्याच्यानंतर जॉमेट्री. अरे बापरे, जॉमेट्री अल्जेब्रा एकत्र. हे इथंच आहे याची बुक. हे मग आहे मराठी. आज पण मराठी होतं, उद्या पण मराठी आहे. मराठी ऑलमोस्ट रोजच असतं. सायन्स तर रोजच असतं. सायन्स रोज सायन्स. उद्या कोणता सायन्स आहे? नाही, उद्या नाही येणार सायन्स. उद्या बुक नाही घेऊन जायची सायन्सची. त्यानंतर पीटीची पण बुक नाही आहे. त्याच्यानंतर संस्कृत, पण पीटीची बी बुक घेऊन जातो, कारण लेक्चर कॅन्सल झालं पावसामुळे. तर उद्या कामाला होईल, शिकवतील टीचर. हे तर RSP आहे. PT है, ही आहे ही PT, ही RSP. ही रफ बुक अशीच घेऊन जातो, कारण आज काम होतं हिचं, पण मी घेऊन नव्हतं गेलो. आणि संस्कृत आम्हाला 5th स्टँडर्डपासून आहे. 5वीपासून संस्कृत शिकतोय गाईज आम्ही. आमचे स्कूल गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल. झालं. आता एवढे सगळे बुक्स आहेत भाई. बघा किती बुक्स आहेत. हे बघा एवढे बुक्स आहेत. तुम्ही काउंट करा आणि कमेंट्समध्ये सांगा मला किती बुक्स आहेत. ज्याचे कमेंट्स बरोबर होतील त्याला माझ्याकडून एक हार्ट, आणि ज्याचे नाही होतील त्याला पण माझ्याकडून एक हार्ट. आणि ज्याचे पण कमेंट बरोबर होतील की बुक्स एवढे आहेत बरोबर, तर त्याला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शाउट आउट देईन. ठीक आहे. तर आता मी बुक्स बॅगेत टाकतो आणि मग तुम्हाला भेटतो, कारण ट्रायपॉड मी ठेवून दिला आहे. आता परत नाही काढत बसणार मी. गाईस, माझी बॅग पॅक करून झालेली आहे आणि मी ट्युशनची बॅग घेऊन जातो आहे उद्या स्कूलला. कारण मी कधी ट्युशनची घेऊन जातो, कधी स्कूलची घेऊन जातो असंच. कारण ट्युशनची चांगली वाटते, ती स्कूलची ना खूप फुगल्यासारखी वाटते, म्हणून मी स्कूलची अवॉइडच करतो घेऊन जायला. इथे ट्युशनची बॅग पॅक केलेली आहे मी, हे बघा. मग आता पप्पा आजीला जेवण द्यायला गेले आणि आत्याला घ्यायला गेले. येत असतील पप्पा थोड्या वेळात. तर चला, तुम्हाला पप्पा आणि आत्या आल्यावर भेटतो. तर गाईज, आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कारण आता मला झोप आली आहे, कारण मी काल रात्री 4 वाजेपर्यंत जागा होतो, कारण मला झोप नव्हती आहे. मग मी सकाळपासून झोपलो नाही, तर आता मला झोप आली आहे. 10 वाजले आहेत. तर बाय. हा ब्लॉग मी एंड करतो. बाय.